नमस्कार. आज काव्यांकुरच्या या कार्यक्रमात मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला घरांवर, पाऊस आला स्वरांवर, पाऊस आला नाचणाऱ्या मोरावर, पाऊस आला. पाऊस आला वाऱ्याच्या श्वासाचा, मातीच्या वासाचा, हिरव्या हिरव्या ध्यासाचा, करीत आला वेड्याचा बहाणा, पाऊस आला आतून आतून शहाणा. अर्थात पाडगावकरांची ही कविता पावसाचं एक वेगळंच चित्र दाखवून जाते. आता तुमच्या लक्षात आलंच असेल, आजच्या या कार्यक्रमाची थीम किंवा आमचा विषय हा पाऊस आहे. तसा पाऊस हा सगळ्यांसाठी वेगळा असतो, म्हणजे अगदी लहानांसाठी वेगळा, मोठ्यांसाठी, तरुणांसाठी, सगळ्यांसाठी वेगळा. लहानांसाठी थोडी मज्जा घेऊन येणारा, आनंद घेऊन येणारा, पावसात भिजण्याची ती मजा, तो वेडेपणा. तरुणांसाठी जरासं प्रेम आणि अशा तत्सम भावना. त्याच्यानंतर मोठं झालं की थोडंफार चिडचिड, चिखल आणि बरंच काही. सो जरी पाऊस एक असला तरी भावना वेगळ्या आणि विचारही बरेबर एक वेगळे. पण कवी मनांसाठी किंवा कवींसाठी हा पाऊस जरा वेगळाच असतो आणि यंदा आमच्यासाठी हा वेगळाच आहे. तुमच्यासाठी काहीतरी खास करायचं असा आमचा ध्यास आणि त्यासाठी काव्यघण हा कार्यक्रम. काव्यांकुरच्या वतीने म्हणजेच काव्यांकुर हे असं व्यासपीठ आहे जिथे आम्ही नवीन कवींसाठी त्यांच्या कविता सादर करण्याचं एक व्यासपीठ केलंय आणि तिथेच आज आपण पावसावर किंवा पावसाने रचलेल्या कविता किंवा पावसांवर घडलेल्या कविता आज आपण इथे ऐकणार आहोत. तर मी निकिता आज तुमच्या या प्रवासात तुमचं स्वागत सोबत असणार आहे आणि त्यापूर्वी आपण आपल्या कविमनांचंही ओळख करून घेऊयात. कोकणच्या मातीत वाढलेली आणि रुजलेली आपली पहिली कवयित्री गायत्री. गायत्री, तुझं मनापासून स्वागत. थँक्यू. पुण्याच्या अस्सल मिसळी सारखी पण तितकीच गोड आपली दुसरी कवयित्री मधुरा. मधुरा, तुझं स्वागत. थँक्यू. आपल्या कवितांनी सर्वांचं मन जिंकणारा आणि सगळ्यांना हवासा असणारा अस्सल सोलापूरकर नियाज. नियाज, तुझेही स्वागत. धन्यवाद. मला कोणीतरी म्हटलेलं, प्रत्येकामध्ये एक कवी असतो आणि अशाच प्रत्येकातल्या कविमनाला किंवा कवींसाठी हा कार्यक्रम. आपण लहानपणीपासून कविता, लेखन यांच्या माध्यमातून आपल्याला बरेच मोठे मोठे लेखक आणि कवी आपल्याला एंटरटेन करतात किंवा आपल्याला त्यांनी घडवलंय आणि अशा कवींना किंवा लेखकांना वंदन केल्याशिवाय या कार्यक्रमाची सुरुवात होऊ शकत नाही असं आम्हाला वाटतं. आणि म्हणूनच नियाज त्याची पुढची कविता घेऊन आलाय, कुसुमांजली. नियाज. थँक्यू. तो कुसुमांजलींचा संदर्भ मी थोडक्यात देतो की असते की आपण मराठीच्या पाठ्यपुस्तकात म्हणा बऱ्याच कविता असतात ज्या आपल्याला धरून ठेवतात. अशा कविता घेऊन किंवा त्या कवींच्या काही ओळी घेऊन किंवा त्यातले काही संदर्भ घेऊन किंवा अवांतर वाचनातून मनात टिकलेल्या कवितांचा संदर्भ घेऊन ही कविता रचलेली आहे, ज्यात अर्थबोध किती आहे मलाही माहित नाहीये, पण सगळ्या कवी लोकांची आणि लेखकांची एक आठवण आणि त्यांना आदरांजली म्हणून लिहिलेली आहे कुसुमांजली. मी सादर करतो. अबोल ज्याची वाचा सर्व काही बोलते, टेकडीच्या पिंपळाशी काया ज्याची धीरावते. अबोल ज्याची वाचा सर्व काही बोलते, टेकडीच्या पिंपळाशी काया ज्याची धीरावते. सहस्रावधी शब्दांमध्ये नवचैतन्य तत्रावगच्छते, घनघोर शांत एकांतातून पुष्पानुजा विसू. पुष्पानुजा म्हणजे कळी, फुलाला अनुज असलेली, फुलाला धाकटी असलेली कळी. आणि कळी इथे या अर्थी वापरला की कविता स्फुरते, काही लेख स्फुरतो इत्यादी. श्रावण मासी तया मानसी हर्षाची ख्याती, घरी जया प्रेम जिवाळा भित्ती पल्याडची ना. निसर्गाच्या शाळांमधून मायबोली गुणगुणती, भ्रमरांच्या स्वरांमधून ज्याला सुरांची प्रचिती. प्रेम, जिवाळा, त्याग आणि दुधावरची साय, वासरातल्या कळपातली ती श्वेतवर्णाकार, गुरुजींच्या लेखणीतली ती श्यामची माय आणि पंतांना जाणवलेली ती अनाथाची. तुकोबाची गाथा ते आचरणाचे धडे, सुगरणीचा खोपान विठुला साकडे, घार हिंडे आकाशी पण लक्ष पिलाकडे, मनाचे ते श्लोक सुटेल जगण्याचे घोडे. असा मी की असाच मी, जणू हत्याची पेरणी, प्रेम म्हणजे प्रेम असतं अशी ज्यांची बोलणी,
प्रत्येकांच्या मनात रुजलेली अत्रेंची ती गाणी, विसंची ययाती, आणि ती पवित्र आणि रसाळ वाणी, हीच माझी माय बोली, आणि अनंत तिची कहाणी, आणि अनंत तिची कहाणी. वा, क्या बात आहे. मस्त. मला वाटतं या कवितेच्या निमित्ताने आपण सगळ्या अगदी लहानपणीपासून आतापर्यंत जेवढाही कवींना आणि लेखकांना ऐकलंय, म्हणजे ते पु ल देशपांडे असो, साने गुरुजी असो, या पाडगावकर असतील, या सगळ्यांची आठवण करून गेलोय. आणि खरंच खूप छान सुरुवात झाली कार्यक्रमाची. माडगुळकर पण आहेत. येस, फ्लॅशबॅक मध्ये गेल्यासारखं झालं. म्हणजे आपण शाळेत शिकताना वेगवेगळ्या कविता आपल्या वाचनात येतात, पुस्तकात असतात, त्या एकदम अशा फ्लॅशबॅक, म्हणजे काय म्हणतात, थ्रोबॅक झाल्यासारखं झालं. सर्वच कविता एकदम डोळ्यासमोर आल्या. खरंय. आणि यापेक्षा चांगली सुरुवात मला वाटतं खरंच होऊ शकली असती. क्या बात आहे. चला तर आता आपण आपल्या विषयाकडे मेन जाऊयात. तो होता आपला पावसाळा किंवा पाऊस. आणि पावसाळा म्हटलं तर जसं मी सांगितलं, एक वेगळंच काय म्हणता येईल, सगळ्यांना हवा हवासा ऋतू असतो. आणि त्या वर्षाचं आगमन झाल्याशिवाय किंवा त्याचं एक स्वागत केल्याशिवाय आपलं कार्यक्रमाची सुरुवात किंवा मेन थीमची सुरुवात होऊ शकत नाही. आणि त्यासाठी मधुरा तिची नेक्स्ट कविता घेऊन येते, वर्षा आगमन. मधुरा. थँक्यू निकिता. ह्यात मी थोडासा प्रयत्न केला की वर्ष आगमन कसं होतं आणि त्यावेळेस कशी धरतीची हे असते, काय म्हणतात, कसं. सो मी प्रयत्न केलाय, बघू. सो मी सादर करते कविता. श्रावण आला घेऊनी पावसाच्या सरी, वसुंधरेने अंगावरती हिरवी शाल पांघरली. सगळीकडे हिरवाई पसरलेली असते आणि खूप छान वाटतं ते बघायला आपल्याला. सर्वत्र निसर्गाची गोड कळी खुलली, जशी नाजूक बाला तारुण्यात आली. चाले चोहीकडे पक्ष्यांचा गुंजार वसारा, नाचून मयूर करे वर्षा आगमनात बोला. या धरेचे आकाशाशी गोड नाते जुळे, पाहण्या हा मंगल सोहळा, सर्वत्र वारे वाहू लागले, सर्वत्र वारे वाहू लागले. मस्त, क्या बात आहे. तर वर्षा आगमन झाले. खरं सांगायला गेलं तर पावसाळ्यात जेवढी आतुरतेने आपण पहिल्या पावसाची वाट बघतो, तेवढी कधीच आपण पुढच्या पावसाला तेवढा भावच दिला नाही, असं मला तरी वाटतं. म्हणजे आपण कुठल्याही उपमा द्यायचं असला किंवा कितीतरी काय म्हणतात कविता सुचतात, त्या म्हणतात तर पहिल्या पावसाला, पुढे नाहीच. त्यामुळे पहिल्या पावसावर एक पहिली कविता झालीच पाहिजे. आणि त्यामुळे आपण पुढची कविता घेऊन येतोय, नियाज पहिला पाऊस. नियाज. थँक्यू निकिता. मी कविता सादर करतो आणि सादर करता करता त्याचे संदर्भ सांगेल. सो कवितेचं शीर्षक आहे पहिला पाऊस. तो शीत मरुत. मरुत म्हणजे वारा. म्हणजे कुठेतरी आधी पाऊस पडतो, मान्सून पूर्व असेल किंवा अवकाळी असेल, आणि मग वारा, तर थंड वारा यायला लागतो आपल्याकडे. मग आपल्याला जाणवतं की आता हा पावसाची सुरुवात व्हायला लागणार. तो शीत मरुत जणू पावसाळी दूत. म्हणजे तो वारा जणू काय आपल्यासाठी पावसाचा पोस्टमन आहे, तो सांगतो आता की मी येणार. तो शीत मरुत जणू पावसाळी दूत, तो कृष्णवर्ण नभ जणू एक अवधूत. घेतलेला आहे कारण जे काही काळे कुठे ढग असतात ते कधीतरी एकदाच येतात वर्षातून, थोडा वेळ टिकतात आणि मग निघून जातात त्यांच्या पुढच्या प्रवासात, अगदी संन्यासासारखं. त्यांना काही घेणं देणं नसतं कोणाला. म्हणून अवधूत. तो शीतमरुत जणू पावसाळी दूत, तो कृष्णवर्ण नभ जणू एक अवधूत. त्याचा ठरलेला मास. मास महिना, त्याच महिन्यात येतो तो. थोडा मागे पुढे जाईल पण त्याचा वेळ काळ ठरलेला आहे. त्याचं स्थळही ठरलेलं आहे. ते स्थळ कुठलं आहे? त्याचं मोठालं आकाश. त्याचा ठरलेला मास, त्याचं मोठालं आकाश, आठवांची तो आरास, येई बरसत बरसत. आता तो बरसत आल्यानंतर जसं आधीच सांगितलंय की पावसाळा प्रत्येकांसाठी वेगळा असतो आणि त्यातल्या त्यात पहिला पाऊस तर सगळ्यांसाठीच वेगळा असतो. म्हणून मग मी 2 वयोगटांचा पावसाविषयीचं वर्णन काय असू शकतं, अनुभव काय असू शकतात याचं वर्णन करायचा प्रयत्न पुढच्या 2 कडव्यात केला. एक आहे बालपण आणि दुसरं आहे यौवन, तारुण्य, कौमार्य. कारण त्यानंतरचा पाऊस चिखलवाणा आणि इरिटेटिंग होऊन जातो. म्हणून मग पुढचं म्हटलं नको, आपण इथेच थांबूया. तर 8वे बालभाव सारा. बालभाव म्हणजे बालपण. 8वे बालभाव सारा, तो पुड्यांचा पसारा,
तो कागदाचं कोरा त्यावर लिहित लिहित. कारण लहानपण म्हणजे आता कुठे आपलं जगणं सुरू झालेलं असतं, आयुष्य सुरू झालेलं असतं, त्यामुळे तो कागद कोरा असतो आणि हळूहळू वर्षानुवर्ष मग त्यावर आपण लिहित लिहित जातो. आणि त्यात सगळ्यात महत्वाचा भागाचं लिखाण हा पावसाळा करतो, कारण तिथे पाण्यात उड्या मारणं, ढकलून देणं वगैरे बऱ्याच गोष्टी होत असतात. म्हणून म्हटलं की आठवे बालभाव सारा तो खोड्यांचा पसारा, तो कागदाचा कोरा त्यावर लिहित लिहित येई बरसत बरस. प्राप्त यौवनाच्या काळी हलकी बरसात कोवळी. तारुण्याच्या भावना वेगळ्या असतात, कोवळ्या भावना असतात, प्रेमभाव, करुणा सगळ्या काही त्यावेळेस फुटत असतात, त्यात अंकुरलेल्या असतात, म्हणून त्याला कोवळी असा शब्द प्रयोग केलाय. प्राप्त यौवनाच्या काळी हलकी बरसात कोवळी, प्रीतीच्या त्या ऐनवेळी आली भिजत भिजत. आणि मग या सगळ्या भावनांच्या ओघामध्ये जे काही असेल त्यांचा, काहींच्या भावना पूर्ण होतात, काहींच्या अपूर्ण राहतात, अपुला आढावडा, याच्यात सगळ्यात तो व्यक्ती त्या काळात भिजून निघत असतो आणि त्याला हा पाऊस पण सोबत करतो. म्हणून म्हटलंय की प्राप्त यौवनाच्या काळी हलकी बरसात कोवळी, प्रीतीच्या त्या ऐनवेळी आली भिजत भिजत येई बरसत बरस. प्रतिवर्षी तोच छंद पाऊस जपत जपत. म्हणजे हा जो पावसाचा छंद आहे, येण्याचा, बरसण्याचा आणि जाण्याचा, तो आतापर्यंत जपतच आलाय. तो कधी फुटला नाहीये त्याच्या बाबतीत. कमी जास्त पडेल, कमी जास्त बरसेल, पण तो तिथेच तो येतो. त्याचा हा छंद त्यांनी चांगल्याने जोपासलाय. प्रतिवर्षी तोच छंद पाऊस जपत जपत, अपूर्वता त्याची तशी वर्षे सरत सरत. अपूर्वता म्हणजे नाविन्य, म्हणजे कितीही वेळा पाऊस आला, दरवर्षी पहिला पाऊस येतो, पण त्याचं नाविन्य टिकून असतं. असा हा पहिला पाऊस. अगदीच मस्त. म्हणजे लहानपणीच्या आठवणी आणि सगळ्या वेळेचा आपण पाऊस किती सुंदर वाटतो. खरंच पहिल्या पावसाचं इतकं छान वर्णन केलं त्यासाठी थँक्यू. आणि पाऊस आला, पहिला पाऊस आला, पण पावसानंतर काय होतं, म्हणजे अगदी सगळीकडे डबके साचतात किंवा एकदम सगळीकडे हिरवळ पसरते, अशा बऱ्याच काही गोष्टी होत असतात. पण त्याचं एक परफेक्ट वर्णन मला म्हणता येईल की गायत्रीने तिच्या पुढच्या कवितेत केलंय, क्षणात म्हणून. सो गायत्री. थँक्यू निकिताताई. निकिताताईने ओळख करून देतानाच कोकणाचा उल्लेख केला, त्यामुळे पावसाशी असलेलं माझं नातं एक प्रकारे अधोरेखितच झालं. मुसळधार पाऊस अशी कोकणची ख्याती असली तरी ऊन पावसाचा खेळ सुद्धा तो तितक्याच लकबीने खेळतो. अशाच एका क्षणिक पावसातून रेखाटलेला हा शब्द सोहळा. क्षणात ऊन अन क्षणात सावली, क्षणात ऊन अन क्षणात सावली, क्षणात रिमझिम धरती ओली, क्षणात गारवा मंद हवेचा, क्षणात गारवा मंद हवेचा, क्षणात हिरवा ऋतुवर्षाचा, गर्द धुक्यातून रत्न दवांचे, क्षणात पानांवरती सजले, साज मखमली रानावरती, क्षणात विजांचे डंख वाजले. आनंदाचा भव्य सोहळा. हे सगळं दृश्य म्हणजे एक सोहळ्यासारखंच भासतं. आनंदाचा भव्य सोहळा, क्षणात नभमंडप गजबजला, तोरण चढले इंद्रधनुचे. तो इंद्रधनुष्य जणू आपल्याला तोरणासारखा वाटतो. तोरण चढले इंद्रधनुचे, क्षणात मातीचा गंध पसरला. मुग्ध होऊनी दृश्य टिपावे, मुग्ध होऊनी दृश्य टिपावे, हर्ष सरींनी भिजून जावे, पण क्षणात झाले नयनावरचे, स्वप्न सुनहरे हे पारखे. तो पाऊस इतका क्षणिक असतो की कधी येतो आणि कधी जातो कळतही नाही. क्षणात झाले नयनावरचे, स्वप्न सुनहरे हे पारखे, उघडून डोळे समोर पाहता, सत्य उमगले नवतेतेही, क्षणात घडले सारे काही, क्षणात घडले सारे काही. मस्त मस्त. मी अनुभवतोय गारवाला, उघड्यावर बसतोय आणि व्हिडिओ दिसेलच, माझ्या अंगावर ऊन येते, सावली येते, ऊन येते, सावली येते. अगदी नाही, खरंच आहे. सध्या तरी आमच्याकडे असंच चाललंय की क्षणात, जसं तू म्हटलीस तसे, कधीही पाऊस येतो, काही सांगता येत नाही. त्यामुळे या एक मस्त काय म्हणतात पावसाचं चित्र, तू पाऊस आल्यानंतर काय काय घडतं एक मस्त चित्र केलंय. आणि आता खरंच
तशा पावसात मला भिजायला जायची इच्छा होतीये. म्हणजे लहानपणीच्या आठवणी असतील की बाबा आपल्याला भिजायला जायचंय, मग घरच्यांना मनवणं असेल की मला प्लीज जाऊ द्या फिरायला, आणि त्यांचं नाही म्हणणं, मग आपण थोडा हट्ट करणं की प्लीज आम्हाला खेळायला जाऊ द्या. ही सगळी जी काही मज्जा असते, तर आता मी जरी करत नसले तरी मी बघते माझ्या शेजारी कशी मुलं मज्जा करत असतात. सो ते एक चित्र खरंच खूप छान होतं. आणि असंच काहीतरी पावसात भिजणारं चित्र किंवा अशा प्रकारचं काहीतरी वर्णन घेऊन मधुरा तिची नेक्स्ट कवितेमध्ये येते. आता तरी पावसात भिजशील का, मधुरा? थँक्यू निकिता. म्हणजे तू जसं सांगितलं तसं पावसात खरंच सगळ्यांनाच भिजायला आवडतं, तसं मलाही भिजायला आवडतं. आणि फक्त आता तू जसं म्हटली की ह्यात पावसाच्या भिजायचं पण थोडं वेगळ्या प्रकारे वर्णन आहे, कारण पावसाशी प्रेम ही भावना सुद्धा जोडलेली आहे. सो प्रेम विरह एकामागून एक येतच. सो थोडस तसं काहीतरी ह्याच्या दृष्टीने मांडायचा प्रयत्न केलाय. सो मी सादर करते कविता. दूर सरला मळभ समजांचा कैक दिनांचा, आसवान सवे श्रावण सरीत नाहण्या, आज तरी पावसात भिजशील का? विरहाची संपली भैरवी मल्हार गातो गीत मिलनाचे, त्या आनंदाचा उत्सव करण्या, आज तरी पावसात भिजशील का? फुलली फुलारी सुमनांची मायेसा सुसरल्या पर्णवेली, एकवार तयांस कवेत घेण्या, आज तरी पावसात भिजशील का? काहीशा हरवलेल्या तुझ्या नजरा, परकीशीच भासे तुझी परिचित छाया, स्वतःशीच पुनश्च भेट करण्या, आज तरी पावसात भिजशील का? मी तिथेच आहे त्या वाटेवरती, हात तुझा हाती घेण्या, प्रवास हा सोबतीने करण्या, आज तरी पावसात भिजशील का? थँक्यू. इतक्या प्रेमाने बोलवल्यावर नक्कीच कोणीतरी येईल. अरे पण भीती वाटते, सर्दी झाली की डिरेक्टली 14 दिवस क्वारंटाईन व्हायला लागेल. पण पाऊस त्याच्या अभाव आहे, म्हणजे तो असा पहिला पाऊस आला अंगावर की ह्या सगळ्या भावना अशा फुलून येतात, तेव्हा मग असं कोरोना बिरोना क्वारंटाईन डोक्यातून निघून जातो. चला तर आता आपण आपल्या पुढच्या कवितेकडे वळूयात. ती म्हणजे वर्षा चित्र. वर्षा आली आणि त्यानंतरचं जे काही निसर्गाचं एक सुंदर चित्रांचं वर्णन आपण नियासच्या कवितेतून ऐकणार आहोत. नियास? आता करुण रसाची सुरुवात केलीच आहे मधुरानी, थोडीशी प्रीतीची भावना, प्रेमाची भावना घालून. तो इथेही माझ्या कवितेत वर्षा चित्राचं वर्णन करता करता त्याला अशा उपमा दिले की जे काही चित्र आपण पावसानंतर पाहतोय ते कदाचित आकाश आणि पृथ्वी यांना प्रेमप्राप्ती झाली, त्यांचं मिलन झालं, यामुळे झालंय. तो आम्ही सुरू करतो. वर्षा चित्र. दूर तिथे त्या धरा भेटली असीम गगनात, म्हणजे पृथ्वी आणि आकाशाचं मिलन झालंय. दूर दूर म्हणजे कुठे तर क्षितिजावर, कारण तिथेच आपल्याला आभास होतो की बाबा पृथ्वी आणि आकाश एकत्र आलं. दूर तिथे त्या धरा भेटली असीम गगनाला, तिथे मिळाला अंती किनारा होत्या प्रेम. एकदा मिलन झालं म्हणजे प्रेम झालं. दूर तिथे त्या धरा भेटली असीम गगनाला, तिथे मिळाला अंती किनारा होत्या प्रेमाला. मग रिमझिम रिमझिम बरसू लागली आसव गगनांची. मिलन झालं, आनंदाश्रू बरसायला लागली. मग रिमझिम रिमझिम बरसू लागली आसव गगनांची, अनतयांना मिठी इथे घेता, कारण अश्रू जे काही पावसाचे थेंब त्यांना अश्रू ही उपमा दिली आहे. एकदा पृथ्वीवर पडले की विरून जातात. मग रिमझिम रिमझिम बरसू लागली आसव गगनांची, अनतयांना मिठीत घेता आनंदाचा अमाप साठा, धरा नेसली आता शोभली हिरव्या शालू. म्हणजे पाऊस पडून गेल्यानंतर पृथ्वीवर हिरवळ पसरते सगळीकडे, आणि त्याचं सर्रास वर्णन आपण पाहतो की हिरवा शालू नेसला असं करतो. पण इथे कवितेत असं केले की हिरवा शालू का नेसलाय, तर तिला त्यांचं मिलन झालंय आकाश आणि धरेत, त्यांना प्रेम प्राप्ती झाली आहे, अशा भावनेत ही सगळी कविता लिहिली. पावसाचं चित्र आणि त्यातल्या प्रेम भावना खरंच मला वाटतं आपल्यापैकी म्हणजे आपल्या वयातल्या लोकांना फार कनेक्ट करता येईल असल्या कविता. म्हणजे पहिल्यांदाच आपण वर्षा चित्र म्हटल्यावर काय म्हणतात, निसर्गाचं वर्णन आहेच, पण असं म्हणजे आकाश आणि धरतीचं नातं एक वेगळ्या प्रकारे आणि खूप सुंदर प्रकारे, खूपच सुंदर प्रकारे दर्शवलंय हे सुनालं.
येस, खरंच. सो आता हे झालं, पण पुढे काय तर या पावसाकडे बघून, त्या निसर्गाकडे बघून बऱ्याचशा विचार येतात. म्हणजे कधी कधी आपला त्यांचा संवादही होऊन जातो नकळत. आणि अशाच सुंदर संवादाचं वर्णन किंवा अशा दृश्याचं वर्णन करणारे गायत्रीच्या पुढच्या कवितेतून स्मितहास्य. गायत्री. थँक्यू. पावसात भिजणे हा जितका धुंद अनुभव आहे तितकाच बेधुंद वाटतो मला त्याच्याशी साधलेला संवाद. कारण त्याच्याशी संवाद साधताना तो मृदगंध, तो गारवा, ते काळे ढग, हे सारे काही मला काहीतरी शिकवतात असं मला वाटतं. आणि अशाच एका संवादातून ते स्मितहास्य ओठांवर आल्याशिवाय राहत नाही. तेच वर्णन करताना मी एक कविता लिहिली आहे. दूरवर दिसणाऱ्या त्या भिजलेल्या वाटेवर, दूरवर दिसणाऱ्या त्या भिजलेल्या वाटेवर, टपोऱ्या थेंबांच्या त्या गंधित आवाजामध्ये, अलगद होणाऱ्या त्या बेधुंद बरसातीने घडवला माझाच माझ्याशी नव्याने एक संवाद. मी नक्की त्याच्याशी संवाद साधत होते की माझ्याच मनाशी, ते माझंही मला कळलं नाही. अलगद होणाऱ्या त्या बेधुंद बरसातीने घडवला माझाच माझ्याशी एक नव्याने संवाद. वाऱ्याच्या त्या अबोल भाषेने, वाऱ्याच्या त्या अबोल भाषेने मेघ रिते होण्याच्या आशेने, आठवणींच्या धुसर रेषांमध्ये गवसली माझीच मला नव्याने एक दिशा. गर्द त्या नभांनी, गर्द त्या नभांनी, रिमझिम मोहक सरींनी, निशांत पसरलेल्या लहरींनी जाणीव करून दिली मलाच माझ्या स्वप्नांची. आता हा संवाद फक्त त्याच्याशी, त्या अनोळखी वाऱ्याशी. ही दिशा जाईल फक्त त्याच्यापाशी, त्या स्थिर क्षितिजापाशी. आणि स्वप्नपूर्ती ही केवळ त्याच्यासाठी, त्या पावसातल्या स्मितहास्यासाठी, त्या पावसातल्या स्मितहास्यासाठी. मस्त. खरंच स्मितहास्य सगळ्यांच्या चेहऱ्यावर आलंय. यावरून काय हवंय या कवितेतून. मस्त. आणि एक वेगळा अँगल म्हणजे फिरायला. काय म्हणाला तू? म्हटलं एक भिजलेली वाट हवी फिरायला, फक्त थोडा चिखल कमी हवा आणि आसपास हिरवी गर्द झाडी, मग आणखी मजा येते. आणि कधी कधी तिथे ओळी सुचून जातात. तिने म्हणजे अजून एक वेगळा की आपण वेगळा संवाद असतो पण आपला स्वतःशी चाललेला संवाद, तो तिने खूप छान अधोरेखित केला. आणि पावसात काय म्हणतात त्या भावना अजून प्रखर होत जातात. वातावरण जसं धुंद झालेलं असतं की. पण एकंदरीत कविता काय असते, कवीने स्वतःशी केलेला संवाद असतो. भले त्याला बाहेर काही दिसत असेल पण अभिव्यक्ती स्वतःशीच झालेली असते. त्यामुळे मला वाटत फक्त याच्यात पाऊस हा एक स्पेशल इफेक्ट देतो कवितेला. बाकी प्रत्येक कविता संवादच असतो. खरंय, आय अग्री. पण पाऊस म्हटला तर चिखलालाही एक्सेप्ट करायला पाहिजे आपल्याला. असं म्हणता येणार नाही की मला पाऊस आवडतो पण चिखल नाही. ओके, सो पावसाचं वर्णन झालं, पाऊस आला. पण पाऊस जो स्वतःसोबत घेऊन येतो ती म्हणजे थेंब किंवा बुंदे. आणि ही इतकी मस्त असतात, म्हणजे कधी कधी छोटी छोटी असतात तेव्हा, नाहीतर गारा असल्यावर मार लागणार एवढं नक्की. सो बेसिकली बुंदे यांच्यावर किंवा यांच्या सौंदर्यावर एक कविता म्हणून मधुराने लिहिली आहे आणि आपण ती पुढे ऐकणार आहोत. मधुरा. सो तू जसं आता सांगितलंस की बुंदे जी, सो ही हिंदीतली कविता आहे. मी प्रयत्न केला, कधी मी लिहित नाही कारण चांगलं नाहीये हिंदी, पण मी हा प्रयत्न केला. सो मी तो सादर करणार आहे. आणि सांगायचं म्हणजे जसं मी मगाशी कविता सादर करताना सांगितलं की प्रेम ही भावना खूप म्हणजे जोडलेली आहे, खूप जवळची भावना आहे पावसाशी. आणि तसंच काहीस एक गोष्ट पुन्हा एकदा करुण रसातलीच कविता आहे. सो ती विरह रसातली मी तुम्हाला सादर करते. ये बारिश की बूंदे न जाने कुछ तो कहती है, ये बारिश की बूंदे न जाने कुछ तो कहती है, हम राहत के खतों की वो नान बूंदों में संदेश भेजते हैं. म्हणजे आपण काय म्हणतो, त्याची आतुरतेने वाट बघत असतो. पूर्वीच्या काळी पत्र यायची वाट
पावसाची वाट बघितली जाते. खूप दूरदेशी जर असेल आपली कोणती प्रिय व्यक्ती, सो त्या हिशोबा म्हणजे त्या ह्याने लिहिलेलं आहे, ये बारिश की बूंदे न जाने कुछ तो कहती है, हम राह तके खतों की वो नादान बूंदों में संदेश भेजते हैं. ये बरसात भी बड़ी नटखट जाने क्यों हमसे खेल खेले. ये बरसात भी बड़ी नटखट जाने क्यों हमसे खेल खेले. जाते हम जब अंगण में तो धूप से अपनी सूरज छुपा ले. आपण बघतो की बऱ्याचदा पावसाचा लपंडाव चाललेला असतो की आपण गेलो की कधी कधी एकदम ऊन पडतं, कधी कधी एकदम पाऊस येतो, ऊन पडतं, पाऊस, असं जो त्याचा लपंडाव चाललेला असतो ऊन पावसाचा. सो ते जाते जब हम अंगन में तो धूप से अपनी सूरज छुपा ले. झूले पे झुलते झुलते सपनों से हम जाग उठे. आता वेळचं हे सगळं स्वप्न होतं. सो झूले पे झुलते झुलते सपनों से हम जाग उठे. राह अब भी है खतों की जाने हम तो नजरों की बारिशों में खो गए. जाने हम तो नजरों की बारिशों में खो गए. वाह, वा, खूप किती सुंदर. पण. खरंच खूप सुंदर. बुंदे इतकं मोठं रोल करतात म्हणजे की माहितीये कधी काय एवढा वाटतं विचार मला नाही इथे? केला. हा नियाज. जर मिसळ आणि राजमा चावल एकत्र आले, त्याला कुठली प्रांतवादी ठिकाणी करायचे, पण जस्ट एक अॅनॉलॉजी म्हणून पुणेरी मराठीतली हिंदी कविता. नाही, बट दिस वॉज फार बेटर. खूप छान म्हटली तिने. थँक्यू. सो बेसिकली एक आपण काय म्हणतात, एक स्पेक्ट्रम कव्हर केले. पहिला पाऊस झाला, पावसाचं आगमन झालं, त्यावर येणारे विचार झाले, पावसात थोडंसं भिजणंही झालं. पण आता बेसिकली पावसाळा मेनली आलाय, पण पावसाळा आला आणि तरी पावसाळा या ऋतूवर कविता झाली नाही असं नको व्हायला. म्हणून आपली नेक्स्ट कविता गायत्री घेऊन येते पावसाळा. थँक्यू. तू पावसाळा म्हणालीस खरी, पण बहुतांश लोक पहिल्या पावसावर जितक्या कविता करतात तितक्या पावसावर होत नाहीत असं मला वाटतं. कारण की पहिला पाऊस खूप सुंदर असतो, सगळ्यांना आवडणारा. तो कवितांचा बहर असतो, नवीन कवींचा जन्मही असतो. पण पावसाळा नाही. तर मला जर कोणी विचारलं तुझा आवडता ऋतू कुठला, तर मी नक्कीच पावसाळा हे उत्तर देणार नाही. कारण की तो पहिल्या पावसात नंतर हळूहळू नकोसा व्हायला लागतो. त्या दोघांतला फरक मी या कवितेत लिहिण्याचा प्रयत्न केला. येई सरसर पहिला पाऊस भानही हरपून जाई. येई सरसर पहिला पाऊस भानही हरपून जाई. मृगनयनासम थेंब भासती मेघतराने गाई. आमच्या इकडे म्हणजे गावात म्हटलं जातं की पहिला पाऊस हा मिरगाचा पाऊस असतो. त्या म्हणजे तो मृग नक्षत्राला जो पडतो तो पहिला पाऊस. म्हणून मी त्याची उपमा दिली आहे की मृगनयनासम थेंब भासती मेघतराने गाई. ढग जणू गाणंच गातायत असं आपल्याला वाटतं पहिल्या पावसात. पण तेच श्रावण मासी विरू लागते नव्याची ही नवलाई. श्रावण मासी विरू लागते नव्याची ही नवलाई. रिमझिम मगती रिप रिप वाटते. जसं जसं श्रावण यायला लागतो तसं तसं हा पाऊस नुसताच बरसतोय आणि हा नकोसा वाटायला लागतो असा पाऊस. ती रिमझिम मग ती रिपरिप वाटायला लागते. रिमझिम मग ती रिपरिप वाटे बेताल गरजती आकाशी. जे ढग पहिल्या पावसात गाणं गात असतात ते आता नुसते कडाडतायत असं वाटायला लागतं. म्हणून सांगते मी नेहमी पाऊस आवडे मजला पण पावसाळा नाही, पण पावसाळा नाही. तप्त त्या सूर्यापासून सुटका करून दे. नुकताच उन्हाळा झालाय त्यामुळे कधी एकदा पाऊस येतो आणि या गरमीपासून सुटका मिळते असं सगळ्यांनाच वाटत असतं. तप्त त्या सूर्यापासून सुटका करून दे. पहिला स्पर्श मातीस होता मनही गंधून जाई. जमीन सुद्धा तितकीच गरम झालेली असते आणि त्यामुळे पहिला पाऊस पडल्यावर तो वास कोणाला नाही आवडत. पहिला स्पर्श मातीस होता मनही गंधून जाई. नकोच नंतर चिखलात पाय मी ठेवणारच नाही. धो धो नुसता विनाकारणे उगाच बरसत राही. पहिल्या पावसात जो वास येतो तो नंतर चिखलाने माखलेला
जमिनीवर आपण कोणीच पाय ठेवायला बघत नाही. त्यामुळे आणि तो पाऊस इतका नुसता नकोसा वाटणारा असतो. म्हणून सांगते मी नेहमी, पाऊस आवडे मजला पण पावसाळा नाही, पण पावसाळा नाही. खरं तर हा खूप स्वार्थीपणा आहे, पण काय करणार, माणूस म्हटलं की स्वार्थ हा आलाच. यात माझाही एक स्वार्थ आहे. स्वार्थही आहे माझा, स्वार्थही आहे माझा, कारण तोच शब्दांकुर फुलवी. पहिला पाऊस आणि कविता, कविता नाही असं होणारच नाही. स्वार्थही आहे माझा, कारण तोच शब्दांकुर फुलवी. बहरून जाई कवी मन, अनिक काय हवे हृदयास. शमती नयनांची तृषा, शमती नयनांची तृषा, पाहुनी हिरवी हिरवी धरती. जसं जसा पावसाळा यायला लागतो तसं तसं पूर्ण चोहीकडे हिरवळ दाटते आणि आपण ते डोळ्याचं पारणं जणू फिटतं आपल्याला ते दृश्य पाहिल्यावर. शमती नयनांची तृषा, पाहुनी हिरवी हिरवी धरती. बळीराजाचे मनही गदगद आनंदाने भरते. कित्येक जणांना हा पावसाळा कंटाळवाना वाटला तरी बळीराजाला मात्र तो आनंदाचाच असतो आणि त्याचा आनंद म्हणजे आपल्या सर्वांचाच आनंद. बळीराजाचे मनही गदगद आनंदाने भरती. पाऊस आवडे मजला परी सांगते, पावसाळा खेरीज सुंदर ऋतू दुसरा नाही, सुंदर ऋतू दुसरा नाही. म्हणजे शेवटी एक्सेप्ट केलंय आपण की पावसाळ्याखेरीज दुसरा ऋतू सुंदर असा कुठलाच नाही. तू कवितेत म्हटल्याप्रमाणे हा दुटप्पीपणा आहे बरं का. म्हणजे दुसरा सुंदर पण नाही म्हणायचं आणि मग म्हणायचं की मला आवडत पण नाही. डिप्लोमॅटिक पर्यायच नाही. पण बरोबरच आहे, तू जसं म्हटली की नंतरच खरंच पहिला पाऊस आपल्याला खूप आवडतो, पण नंतर कसं त्याच्याबरोबर बऱ्याच गोष्टी येतात. चिखल तर आहेच, पण लाईट जाणं म्हणा, मग त्यामुळे गरम होणं म्हणा. सो मोबाईलच्या सगळ्यात जास्त दुःख हे ऍडिशनल आता कळायचं दुःख आहे. आणि अजून म्हणजे आता आपण मागच्या वर्षीचा बोल नाही आज एकंदरीत ना आपल्याकडे पहिल्या गोष्टीला बरंच महत्व असतं. पहिलं मूल, पहिलं प्रेम, त्यामुळे तो पहिला पहिला नंबर पण पहिलाच असतो. दुसरा जरी आला तरी त्याला कोणी विचारत पण नाही. त्यामुळे एकंदरीत समाजाचं प्रतीकच असतं आणि ते कवितेतून पण येतं. सो बेसिकली आपण म्हटलं तसं पहिला पाऊस सगळ्यांना आवडतो, पण जसं जसं पावसाळा पुढे जात जातो तसं ते इतकं काही आवडत नाही कोणाला किंवा नकोसं होतं. पण खरं सांगायला गेलं तर जेव्हा पावसाळा संपत येतो तेव्हा खरंच एक पहिले जसं काय म्हणतात आनंद असतो येण्याचा किंवा उत्सुकता, तशीच जाताना पण थोडंसं काय का होईना पण दुःख असतं की आता पावसाळा जाणार आहे आणि ठीक आहे, पण काहीतरी मजा येत होती. तो असं काहीतरी जे काही पावसाळ्यात जाण्याचं किंवा त्याचं एक वर्णन किंवा त्यावेळेस काय होतं याचं एक छान शब्दात मांडणी केली आणि यासने त्याच्या नेक्स्ट कवितेमध्ये मेघागमन. यस, सो जसं मधुरा मगाशी म्हणाली, प्रेम भाव आला की तिथे विरह येतो आणि माझं तर प्रामाणिक मत आहे की आपल्याला विरह जास्त आवडतो. म्हणजे आपण जास्त दुःख एन्जॉय करतो, आपलं वाटतं जवळचं वाटतं आपल्याला, ते रिलेटेबल पण असतं कदाचित. कदाचित तसंही असू शकतं. शब्दात व्यक्त करण्यापेक्षा ते सगळ्यांकडे असतं ना, त्यामुळे जास्त रिलेट होतं. आधी मी सांगितलेलं की आधीच्या कवितेत मी सांगितलेले की आता आकाश आणि पृथ्वी भेटलेत किंवा धरा आणि गगन भेटलेत, आता त्यांचा विरह करतोय मी. तो मी वाचतो, मेघागमन ढग जाताना काय होतं, कसं दुःख असेल, असं एकंदरीत वर्णन आहे त्या विरहाचं. मेघागमने जलबिंदू बरसती, वसुंधरेचे चुंबन घ्यावया, त्या कारणे नवांकुर जन्मती, परीसरे आनंद मिळवाय. किंतु ते जलबिंदू पडती, मुखावरी थिजतात माझिया, अश्रुधारे पूर येऊनी पापण्यांचाही मांड. म्हणजे सगळ्या भावना ओसंडून व्हायला लागतात त्यावेळेस कुठेही विरह येतो किंवा विरहाचा अर्थ अभिप्रेत असतो त्यावेळेस
भावना ओसंडून व्हायला लागतात. आस नभाची भेट घ्यायची वसुंधरेच्या मिठीत मिठती. म्हणजे नभाला पृथ्वीला भेटायचं असतं, पण त्याचं ते थेंब निघून पृथ्वीच्या मिठीत विरून जातात, मातीत मिसळून जातात. म्हणून म्हटले की आस नभाची भेट घ्यायची वसुंधरेच्या मिठीत मिठती. माझीच आस सखे सदा अतृप्तीच तृप्ती साहती. म्हणजे काहीही झालं तरी नभ आणि आकाश किंवा नभ आणि पृथ्वी एकत्र येणारच नाहीयेत, ते एका ठिकाणी येऊ शकत नाहीयेत. त्यामुळे तो नभ म्हणतोय की बाबा माझी तृप्ती हीच आहे की मी अतृप्त राहील तुझ्या प्रीतीपासून. आस नभाची भेट घ्यायची वसुंधरेच्या मिठीत मिठती. माझीच आस सखे सदा अतृप्तीच तृप्ती साहती. ओस ओस हे जिणे सारे मेघागमने सजली धरती. म्हणजे पृथ्वी तयार व्हायला लागते ना, कारण मूळचा पाऊस येण्याआधी अवकाळी पाऊस पडतोच आपल्याकडे, त्यामुळे थोडं थोडं हिरवळ सुरू होतं. म्हणून म्हटलं की ओस ओस हे जिणे सारे, जे आधी ओस वाटायचं त्याचं आगमन होणार आहे, कोणी येणार असेल तर आपण तयारी करतोच तसं. ओस ओस हे जिणे सारे मेघागमने सजली धरती. ओस ओस हे जिणे माझे ठक्क कोरडे सजून राहती. आणि ज्यावेळेस ते भेटायला येतात त्यावेळेस ते बरसतात आणि बरसून ते रित्य होतात, ते स्वतः कोरडे होतात आणि पृथ्वी ओली होते. त्यामुळे म्हटलं असं की मेघागमने सजली धरती. ओस ओस हे जिणे माझे ठक्क कोरडे सदारा. तुझविन जिणे मरणे अधिक. तुझ्याशिवाय जगणं म्हणजे मरण आल्यासारखंच, आणि ते अधिकचं मरण आहे, कारण एक नॅचरल डेथ येणार आहे, नैसर्गिक मरण येणार आहे. पण विरह तुझा हे आणखी एक मरण आहे माझ्यासाठी. तुझविन जिणे मरणे अधिक, त्या अधिक आला कोण ग हरते. आणि त्या अधिक आला म्हणजे त्या मरणाला कोणी हरण करणार नाही, कारण आपली भेटच होणार. तुझविन जिणे मरणे अधिक, त्या अधिक आला कोण ग हरते. मेघागमने जलबिंदू सारे अश्रू होती माझे. आणि त्या विरहाचं दुःख मी या पावसातून, या पावसाच्या थेंबातून व्यक्त करतो आणि ते माझे अश्रू म्हणून वाहतात. म्हणून म्हटलं की तुझविन जिणे मरणे अधिक, त्या अधिक आला कोण ग हरती. मेघागमने जलबिंदू सारे अश्रू होती माझे वाहत. जसं म्हटलं तसं पावसाळा जाता जाता खरंच खूप लावून जातो आणि थोडासा तरी तो बरंच काही आपल्याला देतो, पण एक थोडासा दुःख देऊन जातो. तर जाता जाता पावसाळा काय करतो, आपल्याला एक छोटीशी भेट देऊन जातो. छोटी नाही म्हणता येणार, बरंच काही देतो, पण एक छोटीशी भेट जिच्याकडे आपल्याकडे कधीच लक्ष गेलं नाही, आणि अशा भेटीवर किंवा अशा एका गोष्टीवर जे पावसाळा आपल्याला देऊन जातो आणि ज्याचं कोणाचंही लक्ष जात नाही, त्यावर एक कविता लिहिली आहे गायत्रीने, अगदी सुंदर. ती म्हणजे अतिथी. सो त्याबद्दल ती पुढे सांगेल. गायत्री. पावसाची एक सुंदर सर येऊन गेल्यावर पानांवर आपण ते थेंब पडलेले सगळ्यांनीच पाहिले असेल. ते पानांपासून थेंब उगवताना इतके सुंदर दिसतात, ते इतके मोहक असतात की आपली नजर त्याच्यात कैदच होऊन जाते. त्याच थेंबावर काहीतरी लिहावंसं वाटतं आणि हृदयाच्या कैदेतून मुक्त झालेले माझे काही शब्द. ओघळणाऱ्या त्या थेंबाकडे पाहत होते एकटक. उघडणाऱ्या त्या थेंबाकडे पाहत होते एकटकनी. आता पडेल की मग पडेल या नादात पापणीही लवली नाही. मनाला वाटत होते की मी जर मिटले क्षणभरही डोळे. मनाला वाटत होते की मी जर मिटले क्षणभरही डोळे तर नाहीसे होईल ते दृश्य. कारण की ती घटना खूप क्षणिक असते. तो थेंब पडून गेल्यावर पाण्यात काही मजा नाही, त्यामुळे मला ते पाहायचं होतं. ते दृश्य मला पाहायचं होतं. मला पाहायचे होते त्या थेंबाला पानांपासून दूर होताना, अधांतरी ओघळताना आणि टपकन जमिनीवर पडल्यावर उडणाऱ्या त्याच्या अनकणांना. इतकी जलद, इतकी सहज ही घटना असते की मनाला वेड लावून जाते. क्षणभराच्या त्या घटनेची मी आतुरतेने वाट पाहत होते. क्षणभराच्या त्या घटनेची मी आतुरतेने वाट पाहत होते. त्या इवल्याशा थेंबाने माझ्या सर्व विचारांना आकर्षले होते. त्या थेंबाने जिद्दीने टिकून धरले होते त्याचे अस्तित्व. त्या उघडणाऱ्या थेंबाला जर तुम्ही नीट पाहिलं असेल तर तो अगदी जिद्दीने टिकून धरलेला असतो त्याचा तो कण. माझी आस मात्र त्याच्या पुढे फिकी पडू लागली.
त्याला पाहण्याची, त्याला पडताना पाहण्याची आस माझी फिकी पडू लागली. डोळ्यासमोरचे ते दृश्य आता धुसर पाणावू लागले. डोळ्यासमोरचे ते दृश्य आता धुसर पाणावू लागले. इतका वेळ पाहत राहिल्यावर अजून काय होणार? डोळे थोडेसे डोळ्यांवर नक्कीच ताण येईल. तेच सांगितलंय मी की डोळ्यासमोरचे ते दृश्य आता धुसर पाणावू लागले. तो थेंब डोळ्यात उचंबळून आलेल्या आस्वाद विलीन होऊ लागला. हळूवार अदृश्यही झाला. पापणी लवली, अखेर माझी आस हरली. पापणी लवली आणि मी पाहिले त्या थेंबाखेरीज आसवांना ओघळताना. आज त्या थेंबाची पुन्हा त्याकडे पाहिले. हरूनही माझा मोह काही सुटेना त्याला पाहणे. आज त्या थेंबाची पुन्हा त्याकडे पाहिले. विरून गेले ते दृश्यही. अगदी त्या क्षणाला त्या थेंबाला पडायचं होतं जेव्हा माझे डोळे बंद झाले. आज त्या थेंबाचे पुन्हा त्याकडे पाहिले. विरून गेले ते दृश्यही. आणि मी राहिले टिपत माझेच अतिथी थेंब. आणि मी राहिले टिपत माझेच अतिथी थेंब. गायत्री, खूप मस्त. खरंच मस्त केलंस. मला याच्यावर खरंच काही सुचत नाहीये बोलायला. मी आज तुला काय म्हणायचंय? नाही, ते मला अतिथी थेंब हे नावच ऑड वाटतं. अतिथी थेंब का? ते येतात आणि जातात म्हणून. हा, कारण की ते अचानक पाहुण्यांसारखे अचानक येतात आणि अचानक जातात. आपण हे पाहुणे दरवर्षी येतात. पण डोळ्यातले पाहुणे नेहमी येतीलच असं नाही. चला, सो बेसिकली ज्या गोष्टीची आपल्याला इच्छा नसते पण आता शेवट कुठेतरी करायचं म्हणून आपण शेवटापर्यंत आलो. मी माझा अनुभव सांगितला तर मी अशी कवी वेडी किंवा कविता वेडी असं वगैरे नाही, पण कविता वेड लावतात किंवा खरंच काहीतरी काय म्हणतात आनंद देतात एवढ्यावर माझा खूप विश्वास आहे. आणि खरंच या कार्यक्रमाला करताना किंवा एवढं सुंदर सगळ्यांच्या कविता नियास असो, गायत्री असो, मधुराज असो, इतके छान छान कविता ऐकताना मला खरंच खूप आनंद झाला आणि मला वाटतं तुम्हालाही हा आनंद झाला असेल इक्वली. सो बेसिकली हा आमचा एपिसोड होता किंवा पहिला भाग होता पावसावर आधारित सगळ्या कवितांचा. आणि अशा बऱ्याच कविता आहेत आमच्या या कविमनांकडे त्यासाठी. बेसिकली जर तुम्हाला ह्या सगळ्यांचा आमचा हा जो कार्यक्रम आहे आवडला असेल तर प्लीज आम्हाला कळवा. आणि तुमच्या कळवण्याने आम्हाला एक प्रोत्साहन मिळेल आणि काय म्हणता येईल आम्ही पुढचा भाग घेऊन येऊ आणि बरंच काही. सो ऑफकोर्स, आणि हा कार्यक्रम आम्ही शूट करताना घरी केलेला त्यामुळे थोड्या टेक्निकल गोष्टी, इंटरनेट आणि ऑफकोर्स पावसाळा म्हटल्यावर त्याची कृपा असं सगळं थोडं असल्यामुळे थोडे डिस्टर्बन्सेस असू शकतात. तर तेवढं क्षमस्व. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस. तुम्हाला कोणाला काही मेसेज द्यायचे? यस मधुरा. मला म्हणायचं आपण दोन गोष्टी साध्य केल्यात यातून. एक म्हणजे रीड फ्रॉम होम, घरी बसून वाचणं, आणि दुसरं कविता वाचणं. दोन अकम्प्लिशमेंट आपण सेलिब्रेट करायला पाहिजे. आणि जे हा व्हिडिओ बघतायत, हो, जे हा व्हिडिओ बघतायत त्यांनी जे काही तुमचा प्रतिक्रिया असेल ते आम्हाला नक्की कळवा, कारण की तुमचा प्रतिसाद हेच आमच्यासाठी एक प्रोत्साहन असेल जेणेकरून आम्ही अजून नवीन कविता तुमच्या समोर सादर करायला सज्ज होऊ. जसं गायत्री म्हटली तसंच सगळ्यांना व्हिडिओ जे बघतायत त्यांना हेच आवाहन आहे, तुमच्या कोणत्याही प्रतिक्रिया आम्हाला द्या. म्हणजे ते चांगल्या असू देत, म्हणजे आमच्या कविता आवडल्या असू देत, नाही आवडल्या असू देत, काहीही प्रतिक्रिया असो, पण त्या आमच्यापर्यंत पोहोचू द्यात. कारण त्यातूनच आम्हाला सुधारण्याची संधी मिळते. त्याशिवाय आम्ही सुधारू शकत नाही, कारण आम्हाला आमच्या मध्ये तर सगळ्यात छान वाटेल. सो तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचू द्यात आणि आम्हाला कळू द्यात की आम्ही कसं करतोय आणि अजून काय इम्प्रुव्हमेंट्स व्हायला पाहिजेत कार्यक्रमाच्या दृष्टीने पण. आणि खरंच म्हणजे थँक्यू सगळ्यांनाच जे अतिथी आहेत. आणि थँक्यू निकिता तुला, तू हा कार्यक्रम इतके छान प्रकारे होस्ट करण्यासाठी. हो, खरं माझा पहिला अनुभव. आय वॉज टू स्केअर्ड, बट खरंच मलाही खूप मजा आली. सो थँक्यू तुम्हा तिघांना. आणि परत आपण घेऊन येऊयाच नक्कीच. चला, थँक्यू, बाय बाय.